नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आलू मटार रेसिपी. त्यासाठी लागणार आहे ओला वाटाणा सोलून घ्या आणि बटाटा साल काढून बारीक चिरून घ्या. आलू मटार बनवण्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे आले, लसूण, खोबरे, कोथिंबीर, कांदा, टमॅटो. हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये मसाला बारीक झालेला आहे. आता आपण याला फोडणी देऊयात. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवा. आपण कुकरमध्ये बनवूया कारण वाटाणा लगेच शिजेल. कुकर गरम झालेला आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल गरम झाले की हा मिक्सरमध्ये केलेला मसाला आपण तेलामध्ये चांगला भाजून घेऊयात. हे पहा, मसाला आपण तेलामध्ये चांगला भाजून घेऊयात. 1-2 मिनटं तरी भाजून घ्या. मसाला असा चांगला भाजा. हे पहा, मसाला आपला आता चांगला भाजलेला आहे. आता यामध्ये आपण चटणी टाकूयात. सब्जी मसाला टाकूयात. तेलामध्ये चांगले भाजून घेऊयात. चटणी भाजलेली आहे. आता यामध्ये आपण ओला वाटाणा आणि बटाटा टाकूया. वाटाणा आणि बटाटा मसाल्यासोबत चांगले भाजून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. हे चांगले तेलामध्ये परतूया. हे पहा, वाटाणा बटाटा बुडेल एवढंच पाणी वतलं आहे. आता कुकरचे झाकण लावा. 2 शिट्ट्या कुकरला द्या. 2 शिट्ट्यामध्ये आपला वाटाणा आणि बटाटा शिजेल. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आता कुकर पण गार झालेला आहे. आता आपण बघूया कशी झाली आहे भाजी. आहा, मस्त झाली आहे. कसली ग्रेव्ही टाईप झाली, मस्तच. हे पहा, आलू मटर कसं ग्रेव्ही टाईप झाली, किती मस्त वाटतंय. आहा, हे पहा, मस्त झाली आहे आलू मटर आपली सब्जी. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.